Hello students, now we are going to take a problem on redemption of preference shares. Preference shares are the shares which are not equity shares. Preference shareholders have a right over the equity shareholders regarding dividend and repayment of capital. So in this chapter we are concerned with only redemption of preference shares and practical approach regarding it. So, see what is the problem about redemption of preference shares. Sweet Company Limited, having sufficient profit balance to the credit of profit and loss account, decided as ahead. There are two parts provided in problem, A part and B part. So see A part. To redeem 5% 25,000 redeemable preference shares of rupees 10 each, rupees 8 per share called and paid. The shares are to be redeemed at a premium of rupee 1 per share. B part. To apply resultant reserve fund in issuing bonus shares of rupees 10 each as fully paid to the existing shareholders. Pass journal entries in the books of Sweet Company Limited. After reading a problem, we are going to make analysis of the information provided in the problem. पहा काय प्रॉब्लेम आहे स्वीट कंपनी लिमिटेड यांनी रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर करण्याचं ठरवलं. किती रिडम्शन करायचे 25,000 शेअर्सवरचं. एका शेअरची फेस व्हॅल्यू किती आहे 10. रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे 5. पेड अप कॅपिटल किती आहे रुपीज 8 पर शेअर. आता इथं आपल्याला एक कंडिशन्स आहे while making repayment of redeemable preference share capital, it is necessary to shares must be fully paid. Partly shares cannot be repaid. For this purpose, we are now taking a decision to make a call of rupees 2 per share. असं प्रेफरन्स शेअर मध्ये रिडम्शन करताना पहिला नियम आहे की शेअरची फुल्ली पेड पाहिजेत म्हणजे सर्व रक्कम 10चे 10 रुपये जमा व्हायला पाहिजे होती. आता इथं 10 रुपयेचा शेअर आहे पण जमा झालेत 8 रुपये. म्हणजे आपल्याला इथं पहिली एंट्री करावी लागेल की 10 मधून 8 गेले म्हणजे 2 रुपयेचा कॉल करावा लागेल. म्हणजे 2 रुपये मागावे लागतील. म्हणजे 25,000 शेअर्सवर 2 रुपये म्हणजे 50,000 रुपये आपल्याला फायनल कॉल डिमांड करावा लागेल. त्याची एंट्री करावी लागेल. हे रिडम्शन करताना 1 रुपया ज्यादा द्यायचं. म्हणजे 2,50,000 जर रिडम्शन करायचं असेल तर 1 रुपया ज्यादा म्हणजे 25,000 ज्यादा म्हणजे 2,75,000 रुपयेचं रिडम्शन करायचं आहे. कंपनीकडं सफिशियंट प्रॉफिट आहे. या प्रॉफिटमधून आपल्याला रिझर्व्ह फंड तयार करायचे त्यालाच म्हणतो कॅपिटल रिडम्शन फंड म्हणतो. तो परत म्हणजे तो तयार करायचा आहे आणि तो कॅपिटल रिडम्शन फंड आपल्याला या प्रॉब्लेममध्ये इंट्रोडक्शन दिल्यामुळे तो बोनस शेअर्स म्हणून उपयोगात आणायचा. म्हणजे युटिलायझेशन ऑफ कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह फॉर द पर्पज ऑफ issuing bonus share to the existing equity shareholders. This is all about the problem. Now we are solving the solution. We are solving the answer
for that problem. See what is solution. आता इथं आपल्याला एक लक्षात आलं की 25,000 शेअर्स होते, 10 रुपये मागितले, 10 रुपये फेस व्हॅल्यू होती, 8 रुपये मागितले म्हणजे 2 रुपये मागितले नाहीत. या स्टेजला हे सगळे शेअर्स पार्टली पेड शेअर्स. तर पहिले रिडम्पशन करण्यापूर्वी आपल्याला काम करावं लागतं ते फुल्ली पेड करावे लागतात. म्हणजे 25,000 शेअर्सवर रिडीमेबल प्रेफरन्स शेअरवर 10 पैकी 8 रुपये आलेत म्हणजे 2 रुपयेचा कॉल करावा लागेल. म्हणजे 25,000 शेअर्सवर 2 रुपयेचा कॉल म्हणजे 50,000 रुपये आपल्याला कलेक्ट करायची. या संदर्भामध्ये 2 एंट्री घेणार, त्याला आपण म्हणणार फायनल कॉल. इशॉप शेअर्समध्ये जे पाहिलं होतं तेच इथं लिहिणार आहे, फक्त इथं शेअरचा टाईप बदलला, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. आता प्रॉब्लेममध्ये आपण 5 कॉलम तयार केलेत. सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. आता इथं डेट कॉलम आपण नाही, डेट दिलेली नाही प्रॉब्लेम. पहिली एंट्री पहा, 25,000 शेअर्सवर 2 रुपये प्रमाणे 50,000 रुपये येणे दाखवणार, त्याला म्हणणार फायनल कॉल. म्हणजे फायनल कॉलची रक्कम ड्यू, ज्याच्यावर रक्कम ड्यू त्याला डेबिट आणि कॅपिटल अकाउंटला क्रेडिट. आता इथं आपण इशॉप शेअर्समध्ये इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स असे शेअर्सचे प्रकार पाहिले. आता इथं कुठले शेअर्स आहे, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. म्हणजे आता लिहिताना कसं बघा लिहिणार, 5% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर, फायनल कॉल अकाउंट डेबिट 50,000. म्हणजे फायनल कॉल अकाउंट डेबिट फिक्स आहे, फक्त मागं काय ऍड केलं त्याला म्हणतो प्रीफिक्स. याच्या पाठीमागे ऍड केलं 5% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स, फायनल कॉल अकाउंट डेबिट 50,000 टू कॅपिटल अकाउंटला क्रेडिट. मागे ऍड काय काय राहायचं, टू 5% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 50,000. being made a final call on 25,000 5% redeemable preference shares at ₹2 each. म्हणजे पहिल्यांदा पैसे येणे दाखवले, पहिली एंट्री. दुसरी एंट्री पैसे मिळाले. कशाचे आहेत, फायनल कॉलचे. बँक अकाउंट डेबिट 50,000 टू 5% redeemable preference share final call account 50,000. being final call money received on 25,000 5% redeemable preference shares at ₹2 each. आता इथं आपण 2 एंट्री केल्या. त्या 2 एंट्री कशा संबंधीच्या आहेत, फायनल कॉलच्या आहेत. कशावरचा फायनल कॉल, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स. किती टक्क्याचे, 5%. म्हणजे हे एंट्रीमध्ये आपल्याला 5% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर शब्द वापरावा लागेल. म्हणजे फायनल कॉलच्या 2 एंट्री केल्या. आता प्रेफरन्स शेअर्स काय झाले, फुल्ली पेड झाले. म्हणजे 25,000 व 10 रुपयेचे 10 रुपये जमा झाले. पूर्वी 8 झाले होते, आता 2 रुपयेचा कॉल केला, हे पैसे जमा झाले. आता पुढची एंट्री. आता इथून पुढं नेहमीच्या एंट्री. 2 एंट्री ह्या नवीन आल्या, ह्या 2 एंट्री सारख्याच येतात असं नाही. जर पार्टली पेड शेअर्स असतील तर येतील या 2 एंट्री, फुल्ली पेड शेअर्स असतील तर या 2 एंट्री येणार नाहीत. आता आपल्याला रुटीनचा भाग घ्यायचा आहे. काय रुटीनचा भाग आहे की आपल्याला रिडीमेबल प्रेफरन्स शेअरची रक्कम देणं दाखवायची. म्हणजे कॅपिटलची रक्कम देणं दाखवायची. म्हणजे 5% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. किती देणं दाखवायचे, 25,000 गुणिले 10 म्हणजे 2,50,000. आता एका शेअर्सला 1 रुपया प्रीमियम द्यायचं, म्हणजे 25,000 गुणिले 1
म्हणजे 25,000 प्रीमियम द्यायचं, म्हणजे हा कंपनीचा लॉस आहे. म्हणजे लॉसला आपण डेबिट देतो, पण इथं नाव देताना असं लिहिणार प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 25,000 आणि या दोन्हींची बेरीज 5% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट 2,75,000. बी amount of capital payable to 5% redeemable preference share holders with the premium. म्हणजे आता एंट्री नंबर 3 जी आपण कालच्या मागच्या प्रॉब्लेमला 1 ला घेतली होती, तर आता इथं 3 नंबरला आली की प्रेफरन्स शेअर कॅपिटलची रक्कम द्यायची 2,75,000. त्यातील 2,50,000 हे कॅपिटल आहेत, 25,000 हा प्रीमियम देणार. हा आपला लॉस झाला. पुढची एंट्री असते की प्रीमियमचा लॉस ॲडजस्ट करायचा असतो. कुठं करायचा असतो? प्रॉफिटला तरी करायचा असतो किंवा शेअर प्रीमियमला तरी करायचा असतो. आपल्याकडे या प्रॉब्लेममध्ये कंपनीकडे सफिशियंट प्रॉफिट आहे, म्हणजे हा लॉस प्रॉफिटला ॲडजस्ट करणार. एंट्री नंबर 4 प्रॉफिट कमी होणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 25,000 तो प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स 25,000 वरती प्रीमियमला डेबिट दिलं, आता क्रेडिट दिलं. हा प्रीमियम म्हणजे लॉस आहे, तो कुठं ॲडजस्ट करायचा? इट कॅन बी ॲडजस्टेड आयदर फ्रॉम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट or share premium account. It is adjust. The company has sufficient profits, therefore the loss of premium on redemption is adjusted against the profit and loss account. Therefore, profit and loss account will be debited and redemption of preference shares. Premium on redemption of preference shares will be credited. So, see the entry. Entry पहा. Profit and loss account debit 25,000. तो प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स 25,000. बी प्रोव्हिजन मेड फ्रॉम प्रॉफिट फॉर प्रीमियम ऑन रिडम्पशन. आता या प्रॉब्लेममध्ये असं सांगितलंय की काय प्रॉफिट कंपनीकडे सफिशियंट आहे. या प्रॉफिटमधूनच आपल्याला लॉस ॲडजस्ट करायचे. त्याचबरोबर कॅपिटल रिडम्पशन फंड किंवा रिझर्व्ह तयार करायचा आहे. आता जी आपण एंट्री घेणार ती एंट्री अशी घेणार की आपल्याला कॅपिटल रिडम्पशन फंड तयार करायचा आहे. कशासाठी? तर कॅपिटल रिडम्पशन म्हणजे कॅपिटलची रक्कम आपल्याला ची तरतूद करण्यासाठी, रिफंड करण्यासाठी आता आपण कॅपिटल रिडम्पशन फंड तयार करणार. इथं काय नियम आहे किंवा इथं कोणता फॅक्ट लक्षात घेतली पाहिजे किंवा कोणती बाब इथं प्राकर्षाने आपल्याला नोंद करायची आहे. पहा, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल फक्त शब्द करा. कॅपिटलची रक्कम किती परत करायची? 25,000 शेअर्सवर 10 रुपये प्रमाणे 2,50,000 रुपये परत करायचे. म्हणजे 2,50,000 परत करायचे. हे झाला बेस. ही झाली नॉमिनल अमाऊंट ऑफ रिपेमेंट ऑफ कॅपिटल ऑन 5% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. याच्यावर इम्पॅक्ट होतो, याच्यावर इफेक्ट होतो जर का कंपनीनं यानंतर काही शेअर्स इश्यू यावर्षी किंवा नवीन शेअर्स इश्यू केले असतील तर. कंपनीनं कोणत्याही प्रकारचे शेअर्स या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या माहितीनुसार इश्यू केलेले नाहीत. इफ शेअर्स आर नॉट इश्यूड इट कॅनॉट इफेक्टेड ऑन क्रिएशन ऑफ कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह. म्हणजे इथं शेअर्स नवीन इश्यू केलेले नाहीत, त्यामुळे फंड जेवढं कॅपिटल परत करायचे तेवढा होईल, म्हणजे 2.5 लाख रुपयेचा होईल. आता हा फंड कशातून तयार करायचा? तर प्रॉफिट मधून. का? तर प्रॉब्लेम मध्ये सांगितलं की कंपनी हॅज सफिशियंट प्रॉफिट. कंपनीला पुरेसा प्रॉफिट आहे. मग आता याची एंट्री काय? याची एंट्री अशी होणार. पहा,
प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 2,50,000. 2. कॅपिटल रिडम्शन रिझर्व 2,50,000. कॅपिटल रिडम्शन रिझर्व पण बनतं याला पण, किंवा कॅपिटल रिडम्शन फंड पण म्हणतो. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 2,50,000 टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व 2,50,000. बी. कॅपिटल रिडम्शन रिझर्व क्रिएटेड आउट ऑफ प्रॉफिट. प्रॉफिट मधून पण तयार करू शकतो, जनरल रिझर्व मधून पण तयार करू शकतो, इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड मध्ये पण. की पॉईंट्स ऑफ प्रॉफिट मी तुम्हाला अगोदर थेरी मध्ये दिलेले आहेत, यातून तयार करतो आपण. मेजॉरिटी, मोस्टली, बहुतांशी ठिकाणी आपण प्रॉफिटच कंपनीच्यातून तरतूद करून, कारण प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिटची माहिती जनरली दिली जाते. या प्रॉब्लेम मध्ये देखील कंपनीकडे सफिशियंट प्रॉफिट असल्यामुळे तो प्रॉफिट आपण प्रीमियमचा लॉस ॲडजस्ट करण्यासाठी विचारात घेतला. The perfect amount or exact amount of profit is not given, but the word is used, the company has sufficient profit. किती नेमका प्रॉफिट प्रॉब्लेम मध्ये दिलेला नाही, पण सफिशियंट आहे, म्हणजे सर्व गोष्टी करण्यासाठी पुरेसा आहे. आता इथं काय झालंय की आपल्याला फंड तयार करायचा होता. किती रुपयाचा? 2,50,000. हा आपण फंड तयार केला. फंड तयार केला म्हणजे प्रॉफिट कमी झाला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 2,50,000. आणि किती रुपयाचा फंड तयार झाला? तर फंड झाला 2,50,000. नॅरेशन लिहिलं आपण. कसं लिहिलं? बिंग कॅपिटल रिडम्शन रिझर्व, यालाच आपण कॅपिटल रिडम्शन फंड असं पण म्हणतो. क्रिएटेड, निर्माण केला. कशातून? आउट ऑफ प्रॉफिट, नफ्यातून. आता पुढची एंट्री की आता आपण प्रेफरन्स शेअर होल्डर्सला त्यांची रक्कम परत करणार. त्यांना किती रक्कम परत करायची? 2,50,000 कॅपिटलची प्लस 25,000 प्रीमियम, म्हणजे त्यांना परत करायचे 2,75,000. म्हणजे त्यांना पैसे मिळणार आणि कंपनीपासून पैसे जाणार. आता एंट्री पहा. ज्यांना पैसे मिळणार त्यांना डेबिट. एंट्री नंबर 6. 5% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 2,75,000. टू बँक अकाउंट 2,75,000. being payment made to 5% redeemable preference share holders. ही झाली एंट्री. being payment made to 5% redeemable preference share holders. म्हणजे इथं आता आपण प्रेफरन्स शेअर होल्डर्सला रक्कम परत केली. लौकिक अर्थानं इथं उत्तर संपलं असतं, म्हणजे इथं उत्तर आपलं संपलं. परंतु या प्रॉब्लेम मध्ये आणखी एक वाक्य असं दिलेलं आहे. काय वाक्य दिलेलं आहे? की रिझर्व फंड म्हणजेच कोणता फंड? कॅपिटल रिडम्शन रिझर्व युटिलाइज्ड फॉर इश्युइंग बोनस शेअर्स, म्हणजे 2,50,000 रुपयाचे बोनस शेअर्स द्यायचे आहेत. ज्या वेळेला प्रॉब्लेम मध्ये सांगतात की बोनस शेअर्स द्यायचे आहेत, हे बोनस शेअर्स इक्विटी शेअर होल्डर्सला दिले जातात. इक्विटी शेअर होल्डर्स आर ट्रू ओनर्स ऑफ द कंपनी. दॅट्स वाय दे गेट benefit of their loyalty towards the company. कंपनीकडे लॉयलिटी असल्यामुळे, निष्ठा त्याला मराठीमध्ये म्हणतो, की त्यांना आपण काही इनाम देतो, म्हणजे बोनस देतो. आता या प्रॉब्लेम मध्ये बोनस देताना बोनस इज नॉट गिवन इन टर्म्स ऑफ कॅश, इट इज गिवन इन टर्म्स ऑफ इक्विटी शेअर्स. म्हणजे बोनस देताना हा इक्विटी शेअर्स मध्ये दिलेले, म्हणजे इक्विटी शेअर्स दिले. किती रुपयाचे बोनस शेअर्स दिले? बोनस शेअर्स दिले 2,50,000 रुपयाचे दिले. हे कसं आपण म्हटलं 2,50,000चे? तर जेवढा फंड असेल तेवढ्या रकमेचे बोनस शेअर्स जनरली
प्रॉब्लेम मध्ये सांगतात की तेवढ्या रकमेचे शेअर्स बोनस शेअर्स म्हणून इश्यू करा. बोनस शेअर्स कुणाला दिले जातात? बोनस शेअर्स आर टू बी इश्यूड टू इक्विटी शेअर होल्डर्स. इक्विटी शेअर होल्डर्सला दिले जातात. आता हे बोनस शेअर्स ज्या वेळेला दिले जातात त्या संदर्भामध्ये आपल्याला आता दोन एंट्रीज कराव्या लागतात. म्हणजे if the information provided in the problem as related to bonus shares to existing equity shareholders, for that purpose we have to made two entries regarding it. याच्या आपल्याला दोन एंट्री करायच्या असतील. त्या दोन एंट्री करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की पहिली एंट्री असते ते डिक्लेरेशन असते, बोनस डिक्लेरेशन, आणि दुसरी एंट्री असते ते त्याचं रूपांतर कॅपिटल, म्हणजे कन्वर्जन ऑफ बोनस शेअर्स इंटू कॅपिटल अकाउंट. त्यालाच म्हणतो कॅपिटलायझेशन ऑफ रिझर्व, म्हणजे कॅपिटलायझेशन ऑफ कॅपिटल रिडम्पशन रिझर्व इंटू शेअर कॅपिटल अकाउंट. आता या दोन एंट्री शेवटच्या आपण बघणार. पहा, 2.5 लाख रुपयेचा फंड तयार झाला. हा 2.5 लाख रुपयेचा फंड आपण उपयोगात आणणार. कशासाठी आणणार? बोनस शेअर्स देण्यासाठी. कुणाला? इक्विटी शेअर होल्डर्स. म्हणजे कॅपिटल रिडम्पशन रिझर्व किंवा फंड युटिलाइज झाला म्हणजे कमी झाला त्याला डेबिट देणार. आणि डिक्लेरेशन बोनस आहे, बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्सला क्रेडिट देणार. पहा एंट्री नंबर 7, कॅपिटल रिडम्पशन रिझर्व अकाउंट डेबिट 2,50,000. कॅपिटल रिडम्पशन रिझर्व अकाउंट ऐवजी कॅपिटल रिडम्पशन फंड म्हटलं तरी चालतं. फंड म्हणजेच रिझर्व. डेबिट टू बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स, की बोनस तेवढ्याच रकमेत द्यायचा आहे. किती रुपयाचा द्यायचा आहे? 2,50,000. बी डिक्लेअर्ड बोनस फॉर इक्विटी शेअर होल्डर्स, की या एंट्रीमध्ये आपण असं म्हटलं की कॅपिटल रिडम्पशन फंडाचा उपयोग बोनस शेअर्स डिक्लेअर करण्यासाठी करणार. म्हणजे बोनस शेअर्स त्यातून डिक्लेअर करणार. कुणाला करणार? इक्विटी शेअर होल्डर्सना करणार. आता शेवटची एंट्री काय? शेवटची एंट्री की वरती बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स म्हटलंय, ला क्रेडिट दिलंय. शेवटच्या एंट्रीमध्ये डेबिट देणार. बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 2,50,000 टू, आता याचं रूपांतर कॅपिटलला, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2,50,000. बी इश्यूड 25,000 बोनस शेअर्स ऑफ ₹10 इच. आता हे आपण आपल्या जजमेंटवर घेतलं की 10 रुपयाचा पहिला शेअर्स होता, म्हणजे आता पण 10 रुपयाचा, म्हणजे 2,50,000 भागिले 10 म्हणजे किती? 25,000 शेअर्स बोनस इश्यू केले. being issued 25,000 bonus shares of ₹10 each as fully paid to existing equity share holders. 2.5 लाख. अशा रीतीने किती एंट्री घेतल्या सोल्युशन मध्ये घेतल्या एंट्री आपण 8. आता प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम, मागच्या प्रॉब्लेम मध्ये 7 होत्या, काही प्रॉब्लेम मध्ये 5 पण होती, काही प्रॉब्लेम मध्ये 6 पण होती. दॅट्स डिपेंड अपॉन the information provided in the problem. म्हणजे it is not fixed, number of entries should be passed as a same, म्हणजे असं काही फिक्स असत नाही. our entries are depend upon the information provided in the problem मध्ये जी काही ती माहिती दिली त्या आधारे we are moving our answer, we are turning or moving or moving answer as per the direction or information given in the problem. आता ही नोट तुम्हाला इथं आपण वर्किंग नोट नंबर 1 घेतलेली आहे
की कॅपिटल रिडम्पशन रिझर्व, यालाच आपण म्हणतो कॅपिटल रिडम्पशन फंड, किती रुपयेचा तयार करायचा याची नोट घेतलेली आहे. पहा, अमाऊंट ऑफ कॅपिटल पेबल टू 5% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स, कंसात म्हटलंय नॉमिनल व्हॅल्यू. इथं महत्वाचा शब्द आहे कॅपिटल. 25,000 इक्विटी शेअर प्रेफरन्स शेअर्स गुणिले 10 म्हणजे 2,50,000 रुपयेचा फंड तयार करायला पाहिजे. हा फंड कमी होऊ शकतो जर नवीन इश्यू केले असतील. कशाचे? शेअर्स. इक्विटी शेअर्स इश्यू केली समजा, जेवढी रक्कम इश्यू केली तेवढी कमी होणार. प्रेफरन्स शेअर्स असतील किंवा रिडीमेबल प्रेफरन्स, इथे महत्वाचा शब्द आहे शेअर्स, मग ते कोणत्या पण टाईपचे असतील. लेस फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स, या प्रॉब्लेममध्ये फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स काहीच नाही. इथं आपण म्हटलं नील, म्हणजे 2,50,000 आपण पहिल्यांदा म्हटलं नॉमिनल व्हॅल्यू, आणि फायनली कॅपिटल रिडम्पशन रिझर्व किंवा फंड देखील झाला किती रुपयेचा? 2,50,000 रुपयेचा. हे आपण एंट्रीमध्ये घेतलेले. कॅपिटल रिडम्पशन कशातून तयार केला? प्रॉफिटमधून केला. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व 2,50,000 2,50,000 अशी आपण एंट्री घेतलेली आहे. म्हणजे एकंदर आपण 8 एंट्री घेतल्या. प्रॉब्लेमनुसार पहिल्या 2 एंट्री घेतल्या त्या फायनल कॉलच्या घेतल्या, कारण शेअर्स 10 रुपयेचा होता, 8 रुपये मागितले होते, 2 रुपये मागायचे राहिले, 2 रुपये आपण कॉल केला, त्याला म्हटलं फायनल कॉल. फायनल कॉलच्या 2 एंट्री घेतल्या. 2 एंट्री कशाच्या घेतल्या? कॅपिटलची रक्कम परत करायचंय प्रीमियम सहित, अशी एक एंट्री घेतली. प्रीमियम दिला म्हणजे लॉस झाला, लॉसची रक्कम प्रॉफिटमधून ॲडजस्ट केली, अशी एक एंट्री घेतली. म्हणजे 4 एंट्री झाल्या. पहिली एंट्री घेतली, फायनल कॉलची रक्कम ड्यू दाखवली. दुसरी एंट्री घेतली, फायनल कॉलची रक्कम घेतली. तिसरी एंट्री घेतली, रिडीमेबल प्रेफरन्स शेअरला कॅपिटलची आणि प्रीमियमची रक्कम देणं दाखवली. चौथी एंट्री घेतली की आपण 25,000 रुपये जादा देणार, तो लॉस आहे, तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधून ॲडजस्ट केला. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 25,000 टू प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स, रिडीमेबल प्रेफरन्स शेअर टू प्रीमियम ऑन रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स 25,000. ही चौथी एंट्री घेतली. पाचवी एंट्री घेतली, फंड तयार केला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 2,50,000 टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व 2,50,000. सहावी एंट्री घेतली. सहावी एंट्री घेतली की पेमेंट केलं, म्हणजे 2,50,000 कॅपिटल प्लस प्रीमियम 25,000 बन 2,75,000. म्हणजे 5% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 2,75,000 टू बँक अकाउंट 2,75,000. अशा किती एंट्री झाल्या? ही सहावी झाली. सातवी काय? की कॅपिटल रिडम्पशन फंडाचा उपयोग केला बोनस शेअर्स देण्यासाठी. म्हणजे कॅपिटल रिडम्पशन रिझर्व अकाउंट डेबिट 2,50,000 टू बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स 2,50,000. आणि लास्ट एंट्री घेतली की बोनस शेअरचं रूपांतर कॅपिटलमध्ये केलं. म्हणजे एंट्री नंबर 8 अशी घेतली आपण. बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 2,50,000 टू कॅपिटल रिडम्पशन टू इक्विटी शेअर कॅपिटल 2,50,000. म्हणजे बोनस टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 2,50,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2,50,000. अशा रीतीने या सोल्युशनमध्ये आपण 8 एंट्री घेतल्या. इथं सोल्युशन संपलं. आता याची वर्किंग नोट घेतली. वर्किंग नोट घेताना पण बघितलं की नवीन फ्रेश इश्यू नसेल तर जेवढं कॅपिटल द्यायचे तेवढ्याच रकमेचा आपण काय तयार करणार, तर तेवढ्याच रकमेचा कॅपिटल रिडम्पशन रिझर्व तयार करणार. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये अमाऊंट ऑफ कॅपिटल पेबल टू 5% रिडीमेबल प्रेफरन्स शेअर 2,50,000, फ्रेश इश्यू 0 म्हणजे नील, म्हणजे फंड तयार झाला 2,50,000. म्हणजे अशा रीतीनं आपण या प्रॉब्लेमचं सोल्युशन
इथं आपण संपवत आहोत. थँक यू फॉर काइंडली लिसनिंग.